हाय गाईज. उद्या 12 फेब्रुवारी 2026ला माझी मॅरेज अॅनिव्हर्सरी आहे. 34वी 34th म्हणजे 12 फेब्रुवारी 1992ला मी स्वातंत्र्यातून पारतंत्र्यात गेलो. जरा मजेनेच म्हणतोय, पण आत्ता 34 वर्ष होत आहेत म्हटल्यानंतर जरा वाटतं मागे वळून बघितल्यावरती की बाबा आपण सिंगल होतो त्यावेळी किती छान होतं. लग्न झाल्यानंतर सुद्धा गंमत असतेच की. गंमत असते, जबाबदाऱ्या असतात, कर्तव्य असतात. त्यामुळे जे सिंगल असण्याचं सौख्य सुख असतं ते कुठेतरी आपण विसरून जातो. माझी अॅनिव्हर्सरी उद्या आहे म्हणल्यावरती मला पहिल्यांदा आठवतं म्हणजे माझं लग्न. 12 फेब्रुवारी 1992 1992. माझ्या मते मला तर आठवत नाही, पण 12 फेब्रुवारीच्या आदल्या दिवशी म्हणजे 11 फेब्रुवारीला मी एक्झॅक्ट काय करत होतो. कारण की सिच्युएशन मी तुम्हाला सांगतो अशी होती की माझं लव्ह मॅरेज होतं आणि साहजिकच लव्ह मॅरेज म्हटल्यावरती थोडंफार घरातनं विरोध होताच. पण आई वडील माझ्यासोबत होते, माझी बहिणी माझ्याबरोबर होत्या, भाऊ थोड्या विरोधामध्ये होते माझ्या. त्यांना कारणं होती, ते त्यांच्या जागी योग्य होते आणि मी माझ्या जागी योग्य होतो. मला वाटायचं मी योग्य करतोय, त्यांना वाटायचं ते योग्य निर्णय घेत आहेत आणि माझं लग्न मोडायचा प्रयत्नही त्यांनी केला. पण तरीही आम्ही तसोबरी ढळलो नाही आणि ठाम राहिलो. त्यामुळेच त्या दिवशी म्हणजे 12 फेब्रुवारी 1992ला ठरल्याप्रमाणे माझं लग्न झालं. लग्न कसलं म्हणायचं त्याला, म्हणजे आम्ही दोघांनी प्रेमबंधनात अडकल्यापासून 3-1 वर्षानंतर सामाजिक थोडासा रोष पत्करावा लागल्यामुळे लग्नाचा विचार केला. अर्थात लग्न करायचंच होतं, पण इतक्या लवकर नव्हतं करायचं. आणि झालं असं की दोघे एकाच ऑफिसमध्ये म्हणल्यावरती ऑफिसमध्ये पण थोडीशी जेलसी होती. काही लोक तोंडावर विचारायची, अरे काय, कधी. आम्ही म्हणायचो आपलं तुम्हाला काय करायचं आहे, ज्यावेळी होईल त्यावेळी लाडू खायला बोलू, असं म्हणून आम्ही आपलं टाळत राहायचो. आणि मग शेवटी निर्णय घेतल्यावरती काय की पहिलं म्हणजे दोघांच्याही घरातनं अधिविरोध, मग तिच्या घरी थोडासा होकार, मग तिच्या घरचे थोडेसे सामील व्हायला लागले, इकडे आमच्या घरच्या विरोधात जायला लागले. मग लग्न तर करायचं, मग अशा वेळी ज्यावेळी घरचे आपल्याला साथ देत नाहीत त्यावेळी आपले मित्र येतात बरोबर, आणि त्या मित्रांच्या मदतीने आपण मग अशा प्रकारचं धाडस करू शकतो. आणि बऱ्याचदा हे असतंच की ज्यावेळी तुमचे घरचे नसतात त्यावेळी तुम्हाला लव्ह मॅरेजमध्ये मित्र मदत करतात. असाच माझा एक मित्र होता, राजू नाव होतं त्याचं. होतं म्हणजे कारण की तो एक 4 वर्षापूर्वी अकस्मात गेला आणि खूप हेल्पफुल असलेला राजू ज्यावेळी गेला त्यावेळी खरंच त्या दिवशी मला खूप वाईट वाटलं. कारण की त्या राजूनी माझ्या लग्नामध्ये अक्षरशः म्हणजे आपण म्हणतो ना की कोट आणि टाय आणि हे घालून, लग्नाचा ड्रेस घालून तो तेलाचा डबा आणायला मार्केटमध्ये गेला होता की तेल संपलंय. आचार्याने अचानक तेल सांगितलंय, तेलाचा डबा, आणि त्या स्कूटरवरती तो 15 किलोचा डबा घेऊन आला तेलाचा, तसल्या टाय आणि हे घातलेल्या कोटाच्या ड्रेसमध्ये. इतकी तो धावपळ करत होता माझ्यासाठी, आमच्या दोघांसाठी. आणि आम्ही दोघांनी ऑफिसमध्ये जी आपली कोऑपरेटिव्ह सोसायटी असते त्याचं कर्ज काढलं होतं.
आणि सगळे मिळून आमच्याकडे काहीतरी एक 12-15 हजार रुपये होते दोघांचेही कर्ज काढून. आणि मग पुण्यामध्ये आपल्या गणेश किंग रोडला म्हणजे सिमला ऑफिसच्या जवळ कस्तुरबा मंगल केंद्र म्हणून एक कार्यालय तिथं होतं. बऱ्याच लोकांना आठवत असेल, पण काही लोकांना आठवत नसेल तर आजचं जे राहुल थिएटर आहे तिथे त्याच्या शेजारी, म्हणजे राहुल थिएटरकडे तोंड केलं तर उजव्या बाजूला शेजारचीच बिल्डिंग जी होती तिथे आता एक कमर्शियल मोठं टॉवर झालेलं आहे. तिथे कस्तुरबा मंगल कार्यालय होतं आणि अतिशय सुंदर कार्यालय होतं ते. 2 मजली कार्यालय होतं. मी तिथे लग्न करणं म्हणजे फार मोठा माणूस असं समजलं जायचं पूर्वी. आणि त्या ठिकाणी आमच्या घरातली सगळी लग्न झाली, म्हणजे माझ्या 2 भावांची, दोन्ही बहिणींची आणि माझं. म्हणजे आम्ही काही फार मोठे नव्हतो, पण आम्हाला आमच्या वडिलांना त्यातली एक गोची लक्षात आली होती. व्हायचं काय की बरीचशी लोक लग्न ठरवतात ते तिथी बघून, पंचांग बघून, शुभमुहूर्त बघून, अमुक बघून, तमुक बघून. आणि नेमकं आमच्या वडिलांचं असं होतं की ते जरा पुरोगामी विचारांचे होते. आणि त्यांनी काय केलं की पहिल्या मोठ्या भावाच्या लग्नातच हा विचार असा केला की ते सरळ सरळ गेले तिथे कस्तुरबा या मंगल कार्यालयामध्ये आणि त्यांना विचारलं की तुमच्याकडे अवेलेबल तारखा कुठल्या आहेत. अर्थात माझा भाऊ एअरफोर्समध्ये असल्यामुळे त्याला सुट्टीवर आला होता आणि त्याला परत ड्युटीवर जॉईन व्हायचं होतं, त्यामुळे दिवसही कमी होते. त्यामुळे ज्या आमच्या बहिणींशी लग्न ठरलं होतं त्यांना घाई करून ताबडतोब हे लग्न करून मग त्यांना दोघांनाही विवाह बंधनामध्ये अडकवायचं होतं. आणि म्हणून वडिलांनी घाई केली. आणि मग त्यावेळी आम्हाला असं कळलं की या तारखा आहेत आणि लिटरली 31 डिसेंबर म्हणजे बाहेर सगळीकडे एक नववर्षाचं स्वागत आणि त्या दिवशी आमच्या भावाचं लग्न, कारण की त्या दिवशी कोणीच लग्न करत नाहीत, त्यामुळे ती तारीख रिकामी होती. आणि मग ती आम्ही बुक केली आणि लोक आली सुद्धा लग्नाला वगैरे. छान लग्न संध्याकाळपर्यंत उरकलं होतं, त्यामुळे आम्ही न्यू इयर साजरं करायला घरी होतो. पण ही आम्हाला ज्यावेळी त्यातली गोम कळली त्या कार्यालयाची, त्यानंतर माझ्या बहिणीचं, मोठ्या बहिणीचं, नंतर 2 नंबरच्या भावाचं, मग 4 नंबरच्या बहिणीचं, असं सगळ्यांची लग्न तिथेच झाली. आणि लोकांनाही असं वाटायचं अरे वा काय सुंदर कार्यालय घेतलंय मध्यवर्ती भागामध्ये, रेल्वे स्टेशन शिवाजीनगर जवळ, कॉर्पोरेशनचं PMTचा बसस्टॉप जवळ, मध्यवर्ती भागामध्ये, पॉश एरियामध्ये. त्यामुळे खूप लोकांना आवडायचं त्या कार्यालयात. आम्ही पण आपलं प्रयत्न केला. घरचं काही विरोध असल्यामुळे मी एकटाच गेलो होतो कार्यालयात. तिथं शहा नावाचे त्यांचे एक ऑफिसमध्ये असायचे बसलेले चांगले बघा व्यक्ती होते. आणि त्यांना विचारलं बाबा असं असं आहे, फेब्रुवारी आणि मार्चची तारखा द्या. मग त्याने दिल्या मला तारखा. मग त्यात मी विचार केला की असं करूयात की माझी जन्मतारीख आहे 24, बायकोची जन्मतारीख आहे 12. म्हटलं 12 आणि 24 यापैकी जवळची जी आहे ती 12 फेब्रुवारी आहे. 24 फेब्रुवारी नव्हतीच अवेलेबल, मार्चमध्ये पण नव्हती. त्यामुळे जवळात जवळची तारीख 12 फेब्रुवारी म्हणून मी तिथे पैसे भरून, म्हणजे 1500 रुपये हॉलचे आणि काहीतरी 1000 रुपये डिपॉझिट, असे 2500 रुपये भरून मी तिथे हॉल बुक केला. मग इकडे येऊन बायकोला सांगितलं होणाऱ्या की हॉल बुक केलेला आहे. आणि मग त्यांच्याच इथे जवळ एक प्रिंटिंग प्रेसवाले होते, त्यांच्याकडे आम्ही गेलो दोघंजणच. त्यांना सांगितलं की आम्हाला लग्नपत्रिका काढायची आहे, पण ती आम्ही दोघांनी अशी काढली की तिच्याकडच्या कुटुंबियांना सुद्धा ती वाटता आली पाहिजे आणि आमच्याकडच्या लोकांनाही तीच पत्रिका वाटता आली पाहिजे. म्हणजे त्यात मसुदा असा होता की माझं आडनाव आणि त्यांचं आडनाव
आणि मग खाली या दोन्ही परिवाराकडून तुम्हाला सप्रेम नमस्कार विनंती विशेष. आमच्या येथे अमुक अमुक आणि अमुक अमुक यांचं लग्न या तारखेला ठरलेलं आहे. सकाळी त्या त्या पत्रिकेमध्ये त्यामुळे त्यात वेळ लिहिलेली नव्हती. डायरेक्ट रिसेप्शनचीच पत्रिका होती संध्याकाळची. म्हणजे मला गॅरंटीच नव्हती की लग्न कसं होतंय. त्यामुळे दिलं होतं ठोकून, चला त्या दिवशी रिसेप्शन होईल म्हणून. आणि रिसेप्शनची पत्रिका आणि मग खास लोकांकडे गेलो की त्या पत्रिकेच्या वरती जे एन्व्हलप असायचं त्याच्यावरती हाताने लिहायचो मी की विवाह समय सकाळी 11:35 आणि मी आपला ती पत्रिका घेऊन वाटत बसलो. त्यांच्याकडे पण वाटत बसले आणि 12 तारखेला लग्न हे आमचं ठरलं. एक मध्ये प्रसंग होता, त्याविषयी आपण नंतर बोलू. आता जरा लग्नाचं बोलतोय म्हणल्यानंतर तो जरा वाईट प्रसंग बोलायला नको. आणि मग काय झालं की 12 तारखेचं लग्न, घरामध्ये कसलंच काही वातावरण नाही. थोडंसं संशयाचं वातावरण, मी काय करतोय, मी कुठं जातोय, कसा येतोय. त्यांना सगळं माहिती होतं, हा अमुक अमुक तारीख ठरलेली आहे, हे आहे ते आहे. घरात सूट येऊन पडला होता माझा शिवून, कपडे येऊन पडले होते शिवून. आपला मीच जायचो. बायको यायची तिकडून, तिची बहीण वगैरे. आमचा तो राजू म्हणून मित्र असायचाच. जायचो जय हिंदमध्ये, तिकडेच माझ्या शर्टाचं कोटाचं कापड घेतलं, तिथेच शिवलं. तिथेच जवळ एक शूज घेतला. मग तिची पण साडी घेतली, अमुक घेतलं तमुक घेतलं, सगळं ते लग्नाला लागणाऱ्या वस्तू घेतल्या. आणि ज्या दिवशी माझं लग्न, म्हणजे उद्या माझं लग्न, तर माझी आज बॅगही भरलेली नव्हती. आणि मला आठवतंय आदली ही रात्र, म्हणजे त्यावेळेची 92 सालची 11 फेब्रुवारीची रात्र, मला आठवत नाही, पण भयंकर तणावामध्ये होतो मी. कारण की काय होईल, कसं होईल, उद्या काय, काही सांगता येत नव्हतं. मला घरातून हे सोडतील का नाही, मला उद्या हे घरात डांबून ठेवतील, अमुक करतील. तसं काही पण नव्हतं वातावरण, पण तरी पण असं भीती वाटत होती. आणि खास करून माझ्या बायकोच्या घरच्या लोकांना असं वाटत होतं की ज्या अर्थी या लोकांनी एवढा विरोध केलेला आहे, तर कदाचित हे लग्न होण्यासाठी अटकाव करतील. पण मला खात्री होती की आई वडील माझ्या बरोबर आहेत त्यानंतर. मग मला काही तसं काही काळजी करायचं नव्हतं. आणि वडिलांचंही म्हणणं असं होतं की बाबा चांगलं आहे, एकाच ऑफिसमध्ये आहात. आणि त्या काळामध्ये म्हणजे 2 सॅलरीज एकत्र फार रेअर असायचं ना, की त्या काळा 92 किंवा 90च्या दशकामध्ये नवरा बायको सर्व्हिस करणं म्हणजे फार मोठं दिव्य असायचं. माझे 80% मित्र हे सिंगल होते, म्हणजे एकटे कमवणारे वगैरे. आणि माझ्याही लहानपणी मी आमच्या कॉलनीमध्ये अशी कपल्स बघितली होती की जे नवरा बायको काम करतात आणि एकाच ऑफिसमध्ये काम करतात. आणि त्यांची आर्थिक स्थिती चांगली असल्यामुळे त्यांच्या घरामध्ये आणि आमच्या घरामध्ये, म्हणजे एका माणसाचं कमवायचं आणि 7-8 लोकांनी खायचं बसून, आजोबांसहित वगैरेच. मग ते सगळं पैशाची चणचण आम्ही बघितली होती. त्यामुळे कुठेतरी 2 सॅलरीज अशा एकत्र करून छान जगता येऊ शकतं, असा एक समज होता माझा. आणि तो खरा आहे, म्हणजे त्यात काय वावगं नाही आहे. दोघा नवरा बायकोंनी जर का समजुतीने घेतलं आणि एकमेकांचे पगार व्यवस्थित वापरले, तर बरंच काही चांगल्या गोष्टी होऊ शकतात. तर मग 11 तारीख आजची रात्र, मी वाटतं थोडंसं लवकरच झोपलो होतो, 10:30 वाजता वगैरे त्यावेळी. आणि दुसऱ्या दिवस सकाळी 12 तारीख उजाडली काहीतरी 7:30 वाजता. माझं आंघोळ वगैरे होऊन मी तयार होऊन बसलो होतो, दाढी करत बसलो होतो. आणि घरात बघितलं तर कोणीच, सगळे नॉर्मल आपले उठलेले. सगळ्यांचं माझ्याकडे बारीक लक्ष, पण मी पण असं दाखवत होतो की बघू आता यातलं कोण माझ्या बरोबर येते वगैरे. आणि मी आपलं थोड्या वेळाने काय केलं, देवासमोर गेलो, पाया पडलो, आई वडिलांच्या पाया पडलो. काहीच बोललो नाही मी. त्यांनी फक्त मला विचारलं किती वाजता आहे, म्हणलं 11:30ला आहे. बस एवढंच आमचं बोलणं झालं. भाऊ होता घरामध्ये, भावाची बायको होती, ती कोणी मॅडे बघायला तयार नाहीत.
मी आपला आतमध्ये गेलो हळूच. माझ्या कॅरी म्हणजे आपल्यापूर्वी प्लास्टिकच्या कॅरी बॅग असायच्या कपड्यांच्या, जय हिंदची बॅग, त्याच्यामध्ये माझे कोट म्हणजे टू पीस होता तो कोट, टाय, कोट हातामध्येच धरला, टाय आणि हे पॅन्ट शर्ट सगळं आत टाकलं आणि एक साधा ड्रेस मी अंगावर चढवला आणि लग्नाचेच शूज सकाळपासूनच घालून मी. आमच्या इथे काय होतं, कॉलनीपासून जर रिक्षा हवी असेल तर ती आणायला मेन रोडला म्हणजे पाषाण रोडला जावं लागायचं, कमीत कमी 1.5 किलोमीटर. मग त्यासाठी मी घरातली गाडी वडिलांची घेतली जावा आणि रिक्षा आणायला गेलो. तोपर्यंत माझी मोठी बहीण जी करत होती ती म्हणली, मी येते तुझ्याबरोबर. मग मी येईपर्यंत ती तयार झाली होती. मग तिला घेतलं, आम्ही दोघं रिक्षामध्ये बसलो आणि लग्नाला निघालो. कार्यालयात गेलो, ही मंडळी सगळी आली होती. मला रिक्षामधून उतरलेलं बघून त्यांच्या जीवात जीव आला. कमीत कमी नवरा मुलगा तरी आलाय, लग्न तर होतंय. माझंच ते त्यांच्या आत्यांनी वगैरे ते सगळं संगीत, पायावर पाणी ठेवून वगैरे ते स्वागत केलं. आम्ही आतमध्ये गेलो. वराची रूम आणि वधूची रूम असं ते वरती सगळं होतं. मी माझ्या रूममध्ये गेलो. तिथं बहिणीची मैत्रीण एक होती आणि आमचा तो राजू होतच. आणि हळूहळू काही नातेवाईक त्यांच्याकडचे आले होते, मग ते येऊन मध्ये मध्ये येऊन बघून जायचे. आणि साधारणपणे हे सगळं होता होता 9:30 झाले. आणि म्हणजे गंमत अशी की सगळं एकाच दिवशी करायचं. मग साखरपुडा 9:30ला, 10:15ला साखरपुडा झाला की लगेच हळद. 15-20 मिनिटात हळद उरकली की लगेच लग्नाचा ड्रेस घातला. हळदीचा ड्रेस होताच आणि साखरपुडा कसला आला त्याला ते साधाच ड्रेस घालून बसलो होतो. लग्नाचा तो सूट वगैरे घातला. माझ्या त्या बहिणीच्या मैत्रिणींनी थोडासा फेअर अँड लवली लावून, थोडासा पावडर लावून मेकअप केला. मला एक गुलाबाचं फुल आपलं कोटावर लावलं कोणीतरी. आणि माझे बहिणीचे मिस्टर ते मला म्हणले, अरे आपल्याला देवाला जावं लागेल. कसला घोडा आणि कसलं काय. आम्ही दोघंही बाहेर आलो कार्यालयाच्या. एक रिक्षा गेली, रिक्षामध्ये आम्ही दोघंही बसलो. तिथूनच जवळ सिमला ऑफिसच्या तिथे गणपती मंदिर आहे, एक बोटिंगचं घराच्या तिथे. तिथं त्या मंदिरामध्ये गेलो, पाया पडलो, परत त्याच रिक्षात बसलो, कार्यालयात आलो. ते सगळं फेटा वगैरे घातला, मला मुंडळ्या बांधल्या आणि मला लिटरली सांगतो पुढचं काही आठवत नाही. एवढा तणावामध्ये होतो की मला मंगलाष्टक कधी पडल्या, अंतरपाठ कधी बाजूला गेला, आम्ही दोघांना एकमेकांनी हार कधी घातले आणि पुढे कोण लोक येऊन आम्हाला भेटून गेले काही आठवत नाही. अक्षरशः एक असं अज्ञात शक्ती हे सगळं करवते किंवा घडतंय. सगळं देवावर सोडलं होतं आम्ही की बाबा मग काय व्हायचं ते होऊ देत. आणि ती घटना घडली आणि मग तो दिवस म्हणजे पूर्ण तणावाचाच होता की कोण काय म्हणेल, कोण काय बोलेल. म्हणजे लग्न झाल्यानंतर फोटोग्राफ आता अल्बममध्ये बघतो मी तर जाणवतं एक एक प्रसंग कसा घडला असेल, कोण कोण लोक उपस्थित होती हे सुद्धा चेहरे त्या अल्बममध्ये बघून आठवत आहेत. पण प्रत्यक्ष तिथे एवढ्या तणावामध्ये होतो मी की मला लिटरली काहीही आठवत नाही त्या दिवसाचं. फक्त तो दिवस पार पडला हे महत्वाचं होतं माझ्या दृष्टीनं. आणि मग सगळं झालं आणि संध्याकाळी परत दुपार 11:30चं लग्न आणि त्यानंतर जेवणं, पंक्ती कमी लोकांमध्ये, अक्षरशः म्हणजे सगळे मिळून 100 पण लोक नव्हती. माझ्याकडची काही लोक जी तिथं मी बोलवली होती त्यांना ज्यावेळी तिथं कळलं की हे आंतरजातीय लग्न आहे वगैरे वगैरे, त्यातले काही न जेवताच निघून गेले रागावून. आता काय शेवटी आलिया भोगासी म्हणतात ना, ठीक आहे म्हणलं जाऊ देत. संध्याकाळी ऑफिसमधली मंडळी बोलवली होती.
आली लोक, त्यांनी चांगलं एन्जॉय केलं. इकडची यांनी पण लोक बोलवली होती. आमच्याही कॉलनीमध्ये आमचे जवळचे जेवढे होते तेवढे आले. त्यांनीही एन्जॉय केलं. संध्याकाळी आम्ही आपलं दोघं जण उभं होतो, लोक आम्हाला भेटत होते. गंमत म्हणजे ज्या दिवशी आमचं लग्न होणार होतं, म्हणजे ही 11 तारखेची रात्र, हां आता आठवलं. त्यावेळी मी आणि राजू आम्ही कार्यालयाचा ताबा घेण्यासाठी रात्री गेलो होतो. आणि त्या सेकंड फ्लोअरवरच्या हॉलमध्ये त्या दिवशी कोणाचं तरी लग्न झालं होतं. आणि त्या लग्नाचं डेकोरेशन म्हणजे असं चौकटीच्या फुलांचं डेकोरेशन, तिथं मंडप म्हणजे जो स्टेज होतं त्याच्यावरती तसंच होतं. आणि थोडंसं 1-2 ठिकाणी फाटलं होतं, म्हणजे तुटलं होतं. मी ते तुटलेलं आहे ना, ते हाताने जोडलं आणि मी त्यांना सांगितलं, हे काढू नका, कारण की आमच्याकडे काही पैसे नाही आहेत तेवढं चांगलं डेकोरेशन करायला. उद्या ह्याच्यावरतीच फोटो काढू म्हटलं. आणि दुसऱ्या दिवशी पूर्ण वाळलेल्या त्या फुलांच्या डेकोरेशनवरतीच आमचं लग्न लागलं आणि त्याच्यावरतीच आमचे फोटो आले सगळे. पण फोटोत कळत नाही ते शिळी फुलं आहेत ते. पण ती तुटलेला तो दुसऱ्या आधीच्या लग्नातला तो सजावट होती. आणि काय असतंय म्हणजे परिस्थिती कशी कशी येऊ शकते. अर्थात आपणच सगळं हे करतो, आपणच केलेलं असतं, मग भोगायला लागतंच. आणि कुठेही कॉम्प्रोमाइज करता येतच नाही. जे आहे ते तसंच घ्यावं लागतं. आणि मग ही 12 तारीखची संध्याकाळ आली, सगळे रिसेप्शन झालं, फोटोग्राफ झाले आणि मग सगळे घरी निघालो. तर आमच्या बहिणीच्या मिस्टरांनी कुठून तरी एक फियाट कार आणली त्यांच्या मित्राची. आणि त्या फियाट कारमध्ये मी, बायको आणि बहीण, आमची जिजाजी, आम्ही अशी बसलो. घरी आलो रात्री. आईने सुनेचं स्वागत वगैरे केलं, भाकर तुकडा वगैरे करून. पण नंतर घरामध्ये परत सगळी शांतता. म्हणजे कुठून लग्न केलं असं झालं मला. पण ठीक आहे म्हणलं, आता काय केलंय तर भोगायलाच पाहिजे. असा होता तो माझा लग्नाचा दिवस. आज मागे वळून बघितलं की लग्न त्यानंतर मुलं, जबाबदाऱ्या, आईवडिलांचा सांभाळ केला, बहिणीचा सांभाळ केला, त्यांचा शेवट, त्यांचे मृत्यू, ते सहन होणारे नव्हते. आता मुलं मोठी झाली, दोन्ही मुलींची लग्न झाली, तेही त्यांच्या घरी गेल्या. त्यांनी लव्ह मॅरेज केली. आम्ही म्हटलं ठीक आहे, आम्ही केलं तर आम्ही कशाला उगीच एक्सपेक्ट करू की तुमचं अगदी अरेंजच व्हायला पाहिजे. आपण प्रयत्न केला होता, अरेंज झालं तर चांगलंच आहे. आणि प्रत्येक ठिकाणी अरेंज करताना मी तिथे बायोडेटामध्ये स्पष्ट लिहायचो की माझं लव्ह मॅरेज आहे, तुम्हाला पटत असेल तर पुढे बोलूयात. अशा प्रकारचा बायोडेटा मी लिहिलेलाच होता. पण मुलींनी त्यांचं स्वतःच ठरवलं, स्वतःच त्यांनी त्यांची स्वीकार केली, आम्ही आपली ती ॲक्सेप्ट केली आणि त्यांच्या घरी त्या सुखी आहेत. आणि आम्ही आता दोघं जण असतो घरी. आणि त्या अशा परिस्थितीमध्ये 34 वर्ष पूर्ण झाली आणि आता 35व्या वर्षामध्ये आम्ही पदार्पण करू. गंमत असते ना सगळी. प्रत्येकाचा अनुभव असतो लग्नाचा वेगवेगळा. माझा अनुभव मी तुम्हाला सांगितला, ऐकून घेतलं, धन्यवाद.